नमस्कार. तुम्हाला शॉप कसा वाटतं? जर तुम्हाला छान वाटतं तर पक्का आमच्या शॉपला व्हिजिट करा. मी तुम्हाला माहितीये आम्ही ना आता एक रील बनवणार आहे. तुम्ही पण बघा, इंस्टाग्राम वर पण बघा आणि लाईक सबस्क्राईब शेअर पण करा. तू ड्रेस खूप छान वेअर केलाय श्रद्धा. थँक्यू. तुला आवडला? आवडला. फेवरेट ड्रेस आहे. कोण आलाय आपल्याकडे रील करायला? कोण आले मावशी? तुम्हाला कोणता ड्रेस आवडतो? कमेंट मध्ये सांगा हा ड्रेस माझ्या पसंत दिसेल तर कसा ना. ओके. तुझा दात कुठे गेला? तुझा दात कुठे गेला बघू. इथे आपलं व्हिडिओ करणं चाललंय. ब्लॉग बघू शकता तुम्ही, दिसत असणार आहे. तुम्हाला कोणता ड्रेस आवडला मला सांगा कमेंट्स मध्ये. 1 2 3 बघू सरक, त्या मावशी रील करतायत ना. कोणता ड्रेस आवडला? 1 2 3 कमेंट्स मध्ये. तू वेअर केलेला. हा, थँक्यू. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग विथ सोनाली मध्ये. तर पारंपरिक आणि मॉडर्न संस्कृतीचा गोड संगम म्हणजे ईशा क्रिएशन. तर माझ्या बाजूचे आउटफिट्स बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल तर खूप सुंदर असं पारंपरिक लुक देणारा आउटफिट आणि मस्त असा मॉडर्न टच देणारा ड्रेस. तर हेच कलेक्शन आज आपण बघणार आहोत. तर बघा खूप सुंदर असा ड्रेस बघा खूप छान असा ड्रेस श्रद्धाने वेअर केलेला आहे. ईशा क्रिएशनचा श्रद्धा खूप गोड दिसते ड्रेस मध्ये आणि खूप छान तुझा हा आउटफिट वाटतोय. तर असे आउटफिट्स तुमच्या शॉपमध्ये मी ऐकले आहे अजून भरपूर आहेत. काय म्हणू शकेल? खूप सारे डिझाईन शॉपला व्हिजिट करा. चला आता श्रद्धा सुद्धा सांगते की ह्याच्यापेक्षा अजून छान छान म्हणजे याच्यासारखेच अजून छान छान यांच्याकडे आउटफिट्स आहेत. ते आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला श्रद्धा चलो. पण ती लपवायची असती आपली भीती. माझं पण असं होतं, मला अचानक काहीतरी वेगळं सुचत. माझं पण सेम होतं. खूप नाही वाटलं, पूर्ण वाटलं. बाबू काय करतोय? काय खातोय तू? काय खातोय? केक मला दे. कशा आहे केक? कशा आहे? हाय कर, हाय कर, हाय. इथे बघ, पकड. तुला कुठे लागलं? कुठे लागलं? इथे पडले तू. इथे लागलं. येस ओरिजिनल वाटते. आणि हे खूप छान इथे आउटफिट्स बनवले जातात आणि खूप छान असं त्याचा जो कपडा असतो तो छान असा आपल्याला पारंपरिकतेची ओळख करून देतो आणि मस्त असा मॉडर्न टच त्याला दिलेला असतो. आणि यावेळेस सुद्धा यांनी वेगळं कलेक्शन असं बनवून घेतलेलं आहे. तर आपण प्रत्यक्ष ज्या स्वाती मॅडम आहेत ईशा क्रिएशनच्या ज्या ओनर आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर नमस्कार मॅडम. आता आम्हाला सांगा की यावेळेस तुम्ही आमच्यासाठी काय वेगळं आहे? यावेळेस आपलं आता लग्न सीझन चाललंय त्याच्यासाठी आपण नवीन आउटफिट काढले काहीतरी युनिक जे की आता आपल्याकडे नव्हते. नवीन कलेक्शन आहे, सगळं नवीन कलेक्शन. हा तुम्ही जर बघितला असेल ना दाखवू नका. हे झाल्यावर मग मी जवळ दाखवते. आता तेच आता व्हॉट्सअप आपण सगळ्यांनी नॉर्मल रेग्युलर बघितलेले. परत आपण एक धोती पॅटर्न मध्ये काढलाय. तो पण याच्या आधी नव्हता आपल्याकडे. फर्स्ट टाइम आपण धोती पॅटर्न मध्ये काढलाय. आणि प्रत्येक वेळेस पैठणीचंच कलेक्शन असतं. त्यावेळेस आता लोक म्हणजे सगळ्यांनाच वाटतं काहीतरी वेगळं कलेक्शन काढा म्हणून आता आपण वेगळंच काढलंय ती पैठणी सोडून. त्याच्यामुळे आता तुम्ही आपण बघूच ते कसं कलेक्शन आहे. तर यावेळेस नेहमीपेक्षा थोडंसं हटके कलेक्शन आज आपण बघणार आहोत. आणि असं कलेक्शन आहे की मुलांना तुमच्या कम्फर्टेबल वाटणार आहे. शिवाय ते कोणत्याही ओकेजनला एकदम कम्फर्टेबली वेअर करू शकणार आहे.
तर चला आता माझी उत्सुकता वाढलेली आहे. आय होप तुमची सुद्धा वाढलेली असेल. तर चला आता आपण हे कलेक्शन बघूया. आणि कलर हा वेग खूप छान मल्टीपर्पज हा ड्रेस आहे. म्हणजे तुम्ही जॅकेट वेगळं स्टाईल करू शकता, हे वेगळं स्टाईल करू शकता, दोन्ही एकत्र सुद्धा आहे. तुम्ही इथं आल्यावर कोणताही तुम्ही याच्यातला ड्रेस खरेदी करा, तुम्हाला एकतर 10% ऑफ मिळणार आहे. आणि ऑफ नको असेल, खूप सुंदर असे आरी वर्कचे तुम्हाला इथे. आणि येताना आपल्याला ही तुम्ही असं साऊथ इंडियन लुक करा किंवा नऊवारी करा, कुठल्याही लुक मध्ये जाणार आहे. डिझाईन वगैरे अवेलेबल आहे जसं मी तुम्हाला आता दाखवलं. हा तो सेट 180 रुपये. बघितलं मंडळी, खूप छान असं कलेक्शन आज आपण अशा क्रिएशन मध्ये बघूया केलेलं आहे. दिसणार आहे अशा छान आउटफिट्स मध्ये. तर कसं वाटलं तुम्हाला हे आजचं कलेक्शनचं कलेक्शन आवडलं असेल जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मुलांना नक्की शॉपिंग करून चला मी चित्र अशा छानशा व्हिडिओ. थँक्यू श्रद्धा. मी बोलायला सुरू झाले ना, तू पण चालायला सुरू व्हायचं. ओके, मागे ये अजून. मी बोलायला सुरू झाले की तू पुढे जायचा. ओके, ग्रीन ड्रेस कशी जाऊन थांबायचं आणि फिरायचंय तुला. ओके येस. तर चला आता आपण ईशा क्रिएशनचे आउटफिट्स बघणार आहोत. सो श्रद्धा, तू हे ब्लाउज पीस का म्हणतात हे ड्रेस? जे ड्रेस भेटणार हे तुम्हाला त्याच्यात फ्री भेटणार. तुम्ही आमच्याकडे ड्रेसची शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला हे पण फ्री मिळणार आहे. ओके, तुम्ही आताच बघू. तुम्ही आमच्याकडे ड्रेसची शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला हे त्याच्यावर फ्री मिळणार आहे. ओके, थोडीशी एक्साइटमेंट नको प्लीज. असं आहे, तुम्ही शॉपिंग करणार ना तर तुम्हाला एक ब्लाउज पीस फ्री मिळणार आहे. आणखी भरपूर ब्लाउज पीस आहे तेही तुम्हाला फ्री मिळणार. फ्री मिळणार आहे, एक्साइटमेंट मिळणार. ओके, हॅपी फेस्टिव्ह. हा हे कर तू आधी बोलत चला मी मला चला आमच्या शॉप मध्ये असं बोल आणि मग मी पुढचं बोलते आणि देन तू तिथं टर्न घे. ओके, मग मी तू चालतेस ना, तू काहीतरी बोलल्यासारखी दाखव. ओके, वेट बोल. ब्लाउज पीस का हातात पकडलाय आणि तुम्ही आमच्या दुकानात जे पण शॉपिंग करणार ना त्याच्यासोबत हे तुम्हाला फ्री भेटणार आहे. आणि असेच खूप सारे टाइम्स मध्ये आमच्याकडे ब्लाउज पीसेस आहे, हे तुम्हाला फ्री भेटणार. अरे वा, मस्त. येस, डन. पण आउटफिट्स बघूया. तर क्यूट असा हा श्रद्धाने जो वेअर केला आहे तो सुद्धा एकदम छान असा ड्रेस आहे. खूप छान असं त्याच्यावर हे लोटसचं पेंट केलेलं आहे. मस्त असं स्टायलिश पॉकेट दिलेलं आहे. हा असा आउटफिट आहे तुमची मुलं कोणत्याही ओकेजनला बिंदास घालू शकतात, कम्फर्टेबली घालू शकतात. ब्लाउज देखील याच्यावर बिलकुल फ्री मिळणार आहे. याच्यामध्ये अजून भरपूर डिझाईन्स आहेत, भरपूर कलर्स आहेत. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष शॉपला व्हिजिट करायचं आहे आणि मेक शुअर करा की तुम्हाला ही रील दाखवायची आहे. ही रील दाखवल्यानंतर तुम्हाला खरेदीवर आरीवरचा ब्लाउज बिलकुल फ्री मिळणार आहे. काय मॅडम, काय चाललंय आता? आता आपलं सोनाली आणि श्रद्धा आता रील करणार, त्याची प्रॅक्टिस चालली. आता ब्रेक झाला होता म्हणून त्यांचं कोल्ड्रिंक पाणी वगैरे पिणं चाललं. काय श्रद्धा काय करणार आहे? रील करणार आहे, दोघे जण नसतं. रील करणार आहे? हो, खूप सुंदर येते. ओके, मेकअप वगैरे चाललाय. तुझं काय चाललंय पिऊ? काय प्यायचंय? तुला काय करायचे? तुला काय करायचे? हाय करते ते. हाय इकडे इकडे इकडे. हाय हाय हाय. काय तुझं कसं रे? विचार पप्पांना काय करताय. पप्पा काय करताय? काय करतात पप्पा? करताय हाय. परत मग ड्रेस चेंज करू, मग आपण ते करूया. आता आपण पण थोडीशी प्रॅक्टिस करू. मला थोडंसं प्रॅक्टिसची गरज आहे. स्टेप सिमिलर करून घेऊ. कोणता कसं होऊन घे पिलू? तुझं डिम्पल.
एक आहे which one? कमी बनवतो आणि एक नंबर कसं करतो त्याच्यावर? कसं डान्स आहे? बहुतेक माझ्याकडे नाही आलं. Yes. खूप साऱ्या टेक नंतर, खूप साऱ्या प्रॅक्टिस नंतर एक फायनल कट मिळालेला आहे. इथे व्हिडिओ थोडा पोर्शन म्यूट केलेला आहे कारण इथे बॅकग्राऊंडला म्युझिक चाललं आहे. जर तुम्हाला डान्सवरून गाणं ओळखता येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आपल्याला तर पहिला कट मिळालेला आहे पहिल्या गाण्याचा. आता ही रिहर्सल चालू झालेली दुसऱ्या गाण्यासाठी. तर दुसऱ्या गाण्यासाठी ही अर्ध्या पाऊण तासानंतर रिहर्सल करून आपल्याला एक फायनल कट मिळाला होता. तो आपण पुढे बघूच. इथेही हा व्हिडिओ म्यूट केला आहे कारण बॅकग्राऊंडला गाणं चाललं आहे. तर मंडळी, हाच तो फायनल कट जो खूप साऱ्या मेहनतीनंतर, खूप साऱ्या रिहर्सलनंतर आपल्याला मिळालेला आहे. आणि इथेही हा व्हिडिओ म्यूट केलेला आहे कारण बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे. स्टेप्सवरून तुम्ही ओळखू शकता खूप फेमस व्हायरल ट्रेंडिंग गाणं चाललं आहे. आणि इथे बघून आम्हाला सगळ्यांनाच हसू येत होतं. तर तुम्ही जर ओळखलं असेल तर प्लीज सांगा, कमेंट करून. नाही, असंच करायचं काउंट करून. नाही, असं जाऊन तिकडे डायरेक्ट असते. मग सॉंग संपतंय ना, मग तेवढा आपल्याला वेळ नाही मिळणार. बाबू इकडे, इथे 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 खेळ, इथे इकडे खेळ, इकडे इकडे इकडे. सो अजून एक मी ईशा क्रिएशनचा आउटफिट पुन्हा एकदा वेअर केलेला आहे. बघा, आम्ही दोघींनी वेअर केलेला आहे. सेम पॅटर्न आहे, फक्त वरचं पैठणीचा फॅब्रिक मध्ये तुम्हाला व्हेरिएशन मिळणार आहे. कलर इव्हन वेगवेगळे आहेत. सो बघा, अजून एक खूप छान असा हा आउटफिट आहे. आणि याचं जॅकेट बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही हे वेगळ्या पद्धतीने सुद्धा स्टाईल करू शकता. आतला वन पीस वेगळा आणि सुंदर असं हे पेप्लम टाईप जॅकेट बघा. सो नक्की विजिट करा. थँक्यू. आणि आता उभा तुला नाही खायची पिलू पुरणपोळी? हे असल्या
असं तोंड पण दुखत नाही बडबड करून. सगळ्यात छोटं स्लाइस सगळ्यात कोणी कोणाला पार्टी दिली? मी मावशीला का? मी छान डान्स करते. तर मग दिवसभराच्या मेहनतीनंतर, व्हिडिओज नंतर, रील्स नंतर हा दिवस आपण पार्टी करून संपवला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.